नमस्कार. आज दिनांक 18 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, त्यासोबतच वनरक्षक भरती आणि महाराष्ट्रातील तमाम सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. कारण आपले सर्व प्रश्न याच परीक्षांच्या पॅटर्नवर आधारित आहेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, भारतीय नौदलात 22 जुलै 2026 रोजी दाखल होणारी INS मालवण ही युद्धनौका कोणत्या वर्गातील आहे? या ठिकाणी पहा, INS मालवण ही एक पाणबुडी विरोधी युद्धनौका भारतीय नौदलामध्ये 22 जुलै 2026 रोजी दाखल झाली. याची निर्मिती कुठे करण्यात आली ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूयात. परंतु आता या ठिकाणी काय पाहायचं आहे, ही युद्धनौका कोणत्या वर्गातील आहे? तर मित्रांनो, ही माहे वर्गातील दुसरी युद्धनौका आहे. पहिली कोणती होती? पहिली माहे स्वतः होती. दुसरी या वर्गातील कोणती आहे? INS मालवण आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. ही काय आहे? तर पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आहे, जी उथळ पाण्यामध्ये पाणबुड्यांना नष्ट करते. आणि पुढे जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. INS मालवण या युद्धनौकेची बांधणी कोणत्या शिपयार्डमध्ये करण्यात आलेली आहे? INS मालवणची निर्मिती किंवा बांधणी आहे ती कोचीन शिपयार्ड लिमिटेड, कोची या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. कोची कोणत्या राज्यामध्ये येतं? कोची केरळमध्ये येतं. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. जुलै 2026 मध्ये नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कोणत्या ताराप्रणालीत डी नावाचा नवीन तिसरा बाह्यग्रह शोधलेला आहे? आता या ठिकाणी पहा, सूर्यापासून काही अंतरावर बीटा पिक्टोरिस नावाचा एक तारा आहे, ज्याच्या कक्षेमध्ये आतापर्यंत तीन ग्रह शोधण्यात आलेले आहेत. पहिला बीटा पिक्टोरिस बी, दुसरा बीटा पिक्टोरिस सी आणि तिसरा बीटा पिक्टोरिस डी आता नव्याने शोधण्यात आलेला आहे. कुठे आहे तो? बीटा पिक्टोरिस ताऱ्याच्या कक्षेमध्ये आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. यासाठी कोणत्या टेलिस्कोपचा वापर करण्यात आला? तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर यासाठी करण्यात आलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप कोणत्या कक्षेतून अंतराळाचे निरीक्षण करते? आता या ठिकाणी पहा, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप पृथ्वीभोवती फिरत नाही. कुठे फिरते? सूर्याभोवती फिरते. आणि मित्रांनो, ही टेलिस्कोप आहे ती अंतराळामध्ये कुठे स्थापित करण्यात आलेली आहे? तर दुसरा लॅग रेंज पॉइंट आहे त्या ठिकाणी ही स्थापित करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय सी, दुसरा लॅग रेंज बिंदू किंवा पॉइंट असं याचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 5. पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावात भारतीय वायुसेनेची कोणती लढाऊ विमाने पहिल्यांदाच सहभागी होत आहेत? आता या ठिकाणी पहा, पिच ब्लॅक हा जो सराव आहे, हवाई दलांचा सराव आहे आणि तो क्वाड देशांमध्ये होतो. म्हणजे कोणाकोणामध्ये? तर भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या 4 देशांमध्ये होतो. आणि मित्रांनो, याचं आयोजन दर 2 वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये होत असतं. आणि मित्रांनो, या अगोदर भारताकडून सुखोई विमानं जायची, परंतु 2026च्या पिच ब्लॅक सरावासाठी राफेल विमानं जाणार आहेत. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. पिच ब्लॅक हा प्रतिष्ठित द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो? मित्रांनो, हा सराव आहे तो क्वाड देशांसाठी ऑस्ट्रेलियाकडून आयोजित केला जातो. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच वैधानिक संरक्षण देण्यासाठी कोणत्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले जाणार आहे? आता या ठिकाणी पहा, वंदे मातरम काय आहे? भारताचं राष्ट्रीय गीत. आणि राष्ट्रगीत आणि जनगण मन काय आहे? तर भारताचं राष्ट्रगीत. आणि मित्रांनो, भारताच्या राष्ट्रगीताला म्हणजे जनगण मनला वैधानिक संरक्षण आहे. म्हणजेच जर याचा अपमान केला तर तो दखलपात्र गुन्हा आहे. आणि मित्रांनो, हा गुन्हा कशामार्फत आहे? तर राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 नुसार हा गुन्हा आहे. आणि मित्रांनो, त्या नवीन कायद्यामध्ये सुधारणा करून यामध्ये वंदे मातरम या गीताचा देखील
किंवा राष्ट्रीय गीताचा देखील समावेश या ठिकाणी केला जाणार आहे. याला देखील या संवैधानिक संरक्षण देण्यात येणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत सर्वप्रथम 1896च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात कोणी गायले होते? आता या ठिकाणी पाहायचं सगळ्यात पहिल्यांदा वंदे मातरम कधी प्रकाशित झालं होतं, तर ते 1875ला प्रकाशित झालेलं होतं. त्यानंतर पुढे 1896ला कधी 1896ला वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता अधिवेशनामध्ये गायलेलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय, वंदे मातरम गीत सर्वप्रथम संसदेमध्ये कोणी गायलं किंवा अधिवेशनात कोणी गायलं? रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं. प्रश्न क्रमांक 9, भारताची पहिली पूर्णतः स्वदेशी बनावटीची हायड्रोजन रेल्वे कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे? हायड्रोजन रेल्वे भारतातील पहिली कुठे सुरू होते? तर हरियाणामधील जिंद ते सोनीपत या मार्गावर सुरू होत आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारताची पहिली पूर्णतः स्वदेशी बनावटीची हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत असे एकूण 89 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत कोणत्या कारखान्यात तयार करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेची निर्मिती इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई या ठिकाणी केली गेलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, 15 जुलै 2026 रोजी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमस्ते योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? नमस्ते योजना केंद्र सरकारनं सफाई कर्मचाऱ्यांना टार्गेट ठेवून बनवलेली आहे, ज्यामार्फत सीवर आणि सेप्टिक टँक साफसफाईचे काम यांत्रिकीकरणाद्वारे केलं जाणार आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. नमस्ते स्कीमचा उद्देश आहे सीवर आणि सेप्टिक टँक साफसफाईचे काम पूर्ण यांत्रिकीकरण करणे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12, जुलै 2026 मध्ये महाराष्ट्रातील लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूल यांना जीआय टॅग मिळाला. यासह महाराष्ट्रातील एकूण जीआय टॅग उत्पादनांची संख्या किती झालेली आहे? मित्रांनो, नुकतीच लोणावळा चिक्की त्यासोबतच नांदेडमधील माहूरचा तांबूल याला जीआय टॅग मिळालेला आहे, आणि मित्रांनो याद्वारे महाराष्ट्रातील जीआय टॅग मिळालेल्या उत्पादनांची संख्या झालेली आहे 50, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय न्याय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे 17 जुलै हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे. तर याचं कारण काय? कारण 17 जुलै 1998ला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग मध्ये आहे, नेदरलँड्स देशामध्ये आहे. आणि मित्रांनो लक्षात काय ठेवणार आहे, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना 17 जुलै 1998, याचं मुख्यालय नेदरलँड्स मधील हेग या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो या स्थापनेच्या स्मरणार्थच दरवर्षी 17 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये ओपी नोंदणीसाठी, म्हणजे ओपी आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये नोंदणीसाठी कोणता एआय आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? या ठिकाणी पहा, सी जोसेफ विजय कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. आणि राज्यामधील ओपीडीमध्ये सरकारी रुग्णालयातील ओपीडीमध्ये नोंदणी करायची असेल, म्हणजे नंबर लावायचा असेल, तर त्यासाठी आता त्या ठिकाणी जाऊन रांगेमध्ये लाईन लावायची गरज नाही, तर नलम टीएन नावाच्या एका व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मद्वारे आपण या ठिकाणी आधीच नाव नोंदणी करू शकतो किंवा नंबर लावू शकतो, म्हणून पर्याय बी नलम टीएन हे या ठिकाणी जोसेफ विजय यांनी लॉन्च केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती भवन येथे प्रकाशित केलेले द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक्स हे पुस्तक कोणाच्या भाषणांचा संग्रह आहे? आता या ठिकाणी पहा, जस्टिस गवई यांचं पुस्तक आहे, म्हणजेच न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचं हे पुस्तक आहे, ज्याचं अनावरण किंवा प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पाहायचंय न्यायमूर्ती भूषण गवई हे
भारताचे 52वे सरन्यायाधीश होते. ठीक आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. अत्री संस्थेच्या संशोधकांनी अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात कोणत्या कीटकाच्या 2 नव्या आणि दुर्मिळ प्रजाती शोधलेल्या आहेत? या ठिकाणी पहा, समूहामध्ये किंवा पोळ्यामध्ये घर न बनवता एकटं घर बनवणाऱ्या मधमाशांचा शोध या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमधील सियांग खोऱ्यात लावण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, मधमाशांचा शोध लावला. या मधमाशांच्या जाती कोणत्या आहेत? तर यांच्या जाती आहेत पहा, इलेफ्रोपोडा, ट्रायंग्युलाटा आणि हर्ब्रोपोडा आदी या 2 नवीन मधमाशांचा शोध लागलेला आहे, ज्या समूहामध्ये न उडता स्वतःचं स्वतंत्र घर जमिनीवर बनवतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. केरळ आधारित स्पेस टेक स्टार्टअप हेक्स-20 ने स्पेसएक्सच्या रॉकेटवरून आपला दुसरा उपग्रह लॉन्च केला. त्याचे नाव काय? या ठिकाणी पहा, हेक्स-20 या कंपनीनं स्पेसएक्सच्या रॉकेटमधून आपला कोयो नावाचा उपग्रह लॉन्च केलेला आहे. पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर या कंपनीनं त्यांचा नीला नावाचा उपग्रह लॉन्च केलेला होता. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, पहिला कोणता होता? नीला. दुसरा कोयो स्पेसएक्सच्या मदतीनं लॉन्च केलेला आहे. कंपनी कोणती? तर हेक्स-20 नावाची कंपनी. प्रश्न क्रमांक 18. जुलै 2026 मध्ये युक्रेनच्या संसदेने युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती केली आहे? आता या ठिकाणी पहा, युलिया स्विरिडेन्को या युक्रेनच्या माजी पंतप्रधान आहेत. त्यांची जागा आता सेर्ही कोरेत्स्की यांनी घेतलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतीतून घेण्यात आलेलं आहे? वंदे मातरम हे गीत 1882 साली प्रकाशित झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ही कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 20. नमस्ते योजनेच्या अंमलबजावणीतून स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पीपीई किट खालीलपैकी कशा संरक्षण करते? आता या ठिकाणी पहा, पीपीई किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट आहे. ते विषारी वायू, शारीरिक इजा यापासून शरीराचं संरक्षण करतं. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 21. ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग WDMMA 2026च्या अहवालानुसार भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्स कोणत्या देशाच्या हवाई दलाला मागे टाकून जगात 3ऱ्या स्थानावर पोहोचलेले आहे? आता या ठिकाणी पाहायचं, जुना क्रम लक्षात ठेवायचा. पहिल्या क्रमांकाला अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाला रशिया आणि तिसऱ्या क्रमांकाला चीन होता. परंतु आता या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाला रशिया आणि तिसऱ्या क्रमांकाला आपला भारत आहे. म्हणजे भारतानं काय केलं? चीनला मागे टाकलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने पिच ब्लॅक सरावासाठी कोणत्या देशात जाणार आहेत? आता या ठिकाणी पहा, पिच ब्लॅक हा द्विवार्षिक सराव आहे जो क्वाड देशांमध्ये होतो. क्वाड मध्ये कोण कोण आहे? तर या ठिकाणी 2 वेळा ए, एकदा आय आणि एकदा जे. ठीक आहे. ए म्हणजे काय? तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान. ठीक आहे. अशा प्रकारे US, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि जपान हे देश या क्वाड मध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये हा द्विवार्षिक सराव पिच ब्लॅक आयोजित केला जातो. आयोजन नेहमी ऑस्ट्रेलिया हा देश करतो. म्हणून भारताची राफेल विमानं ऑस्ट्रेलिया देशात जाणार आहेत. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 23. नलमटियन हा मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी लॉन्च केलेला चॅटबॉट कोणत्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आधारित आहे? मित्रांनो, नलमटियन हा कशावर असणार आहे? व्हॉट्सअपवर असणार आहे, ज्यामध्ये आपण सरकारी रुग्णालयातील OPD मध्ये आधीपासून नंबर लावू शकतो. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. इंटेग्रल कोच फॅक्टरी जिने भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेची निर्मिती केली ती कोठे आहे? या ठिकाणी पहा, इंटेग्रल कोच फॅक्टरी ही तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी असलेला पेरांबूर या ठिकाणी आहे. कुठे आहे?
पेरांबूर या ठिकाणी, ते कुठं आलं? चेन्नईमध्ये. चेन्नई कुठे आलं? तमिळनाडूमध्ये. म्हणून पर्याय सी चेन्नई आपलं उत्तर आहे. राज्य विचारलं असतं तर आपण काय सांगितलं असतं? तमिळनाडू सांगितलं असतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. याचं उत्तर तुम्ही द्यायचं. याचं उत्तर आपण वर पाहिलेलं होतं. न्यायमूर्ती B.R. गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात? या ठिकाणी पहा, भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. ठीक आहे. परंतु मित्रांनो, न्यायमूर्ती B.R. गवई म्हणजे भूषण गवई हे कितवे होते ते तुम्ही मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचं आहे. जर तुमचा या अगोदर अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करताय तर नक्की कमेंट करून उत्तर द्या. दुसऱ्यांना दिल्यानंतर तुमची कमेंट मागे राहू देऊ नका. तुमची कमेंट देखील त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.